मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण की आता HRP नंबर प्लेट कशी मागवायची जे तुम्ही सर्च करून जर बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. HRP म्हणजे काय? हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. हे जे नंबर प्लेट कशी मागवायची ऑनलाईन घरी बसल्या हे जे तुम्हाला माझं पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आत्ता जे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जरा स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल आणि तुम्ही पण घरी बसल्या जे अशा प्रकारे HRP नंबर प्लेट घरी बसल्या मागवू शकाल. तर चला नंतर आपण आजच्या व्हिडिओला जराही नाही वेळात आपण आजच्या व्हिडिओच्या मित्रांनो सुरुवात करूया. तर पहिल्यांदा HRP नंबर प्लेट मागवायला तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा गुगल ॲप जे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता गुगल ॲप आहे. सिम्पली गुगल ॲप जे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर गुगल ॲप ओपन केल्यानंतर इथून जे तुम्हाला काय सर्च बारवरती जायचं आहे. सर्च बारवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली असं सर्च करायचं आहे, ही गव्हर्नमेंट HRP नंबर प्लेट, म्हणजे सिम्पली दाखवतो मी टाईप करून HRP नंबर प्लेट हे सिम्पली असं टाकायचं तुम्हाला. HRP नंबर प्लेट अशा प्रकारचे सर्च केल्यानंतर इथून जे तुम्हाला काय सर्च आहे का तुम्हाला सिम्पली इथं क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी इथं सर्च करून घेतो. सर्च केल्यानंतर 2 नंबरला जे तुम्ही बघू शकताय अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. तर ह्याच्यावरती तुम्ही पहिले किंवा 2 नंबरला जे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट जे मित्रांनो हे तुम्हाला वेबसाईट बघायला भेटेल. सिम्पली त्या वेबसाईटवरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली तर क्लिक करून घेतो. तुम्ही क्लिक केलं अशा प्रकारचं जे तुम्हाला इंटरफेस बघायला भेटेल. इथून जे पहिल्यांदा तुमचं ऑफिस जे मित्रांनो सिलेक्ट करून, ऑफिस म्हणजे काय, सिम्पली तुमच्या गाडीचा नंबर पडला MH09, MH10, MH11, MH50 अशा प्रकारे सिम्पली ते जे त्याला मित्रांनो सिलेक्ट ऑफिस जे म्हणतात. सिम्पली याच्यावरती तुम्हाला क्लिक करून जे तुमचं ऑफिस जे मित्रांनो पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली मी माझे जे मित्रांनो जे काय त्या नंबरवर मागवलं सिम्पली जे मी सिलेक्ट करून घेतो. झाल्यानंतर इथून जे तुम्हाला सिम्पली सबमिटवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केलं इथं जे तुम्ही बघू शकता की इथं अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. इथून जे तुम्ही नंबरवर कुठून बुक करायचे ते मी तुम्ही सांगतो. ते 1 नंबरला इथं बघू शकता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट विथ कलर स्टिकर. ह्याच्यावरती मित्रांनो सिम्पली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बुकवरती क्लिक केलं तर इथून जे तुमचं पुढचं इंटरफेस जे तुम्हाला बघायला भेटेल. तर इथं जे तुम्हाला सांगतो मी काय काय भरायचं. तर इथं जे महाराष्ट्रात भरलेलाच आहे. तुमचा जो काय तुमचा गाडीचा नंबर आहे तो सिम्पली इथे मित्रांनो तुम्हाला क्लिक करून जे तुम्हाला इथं नंबर जे भरून घ्यायचा आहे. तुम्हाला मित्रांनो असं प्रकारे इंटरफेस नाही दिसत. तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथे 3 डॉटवरती मित्रांनो जायचं आहे आणि इथून जे तुम्हाला डेस्कटॉप साईट आहे. सिम्पली इथून जे तुम्हाला इनेबल करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला असं माझ्याकडे मित्रांनो मोठी इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पली याच्यावरती मी इनेबल करून जे मित्रांनो मी भरत आहे तुम्ही मित्रांनो असं करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल भरण्यासाठी. सिम्पली इथून जे मी बॅक येतो. आता तुम्हाला सांगतो की मित्रांनो इथं महाराष्ट्रात जे इथं तुम्हाला तुमचा गाडीचा नंबर टाकायचा आहे आणि तुमचा गाडीचा चेसिस नंबर फक्त तुम्हाला शेवटचे 5 अंक टाकायचे आहेत मित्रांनो. तसं मित्रांनो इंजिन नंबर पण टाकायचा शेवटचे 5 अंक. आणि तुमचा जो काय आता तुम्ही मोबाईल म्हणून भरताय तो तुम्हाला सिम्पली मोबाईल नंबर लागेल. आणि जो तुम्हाला कॅप्चर दिसतो इथं सिम्पली इथं कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला आता व्हेरीफाय वाहनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी जे मित्रांनो माहिती भरून घेतो तुम्ही पण भरून घ्या. तर मित्रांनो ते झालं तुम्हाला सिम्पली व्हेरीफाय वाहनवरती क्लिक करून जे तुम्हाला पुढची जी वेबसाईट जे तुम्हाला पुढचा इंटरफेस जे तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो बघायला भेटणार आहे. इथून जे तुम्हाला नोटिफिकेशन ते सिम्पली इथून जे मी बाहेर करून घ्यायचं आहे. ह्याच्या खाली आल्यानंतर मित्रांनो बघू शकता वाहनचा तपशील जे मित्रांनो तुम्हाला भरून घ्यायचं आहे. व्हेकल डिटेल्स हे जे मित्रांनो तुम्हाला सिम्पली हे पण जे मित्रांनो तुम्हाला भरून घ्यायचं आहे. इथं जे तुमचं जर स्कूटर असेल तर तुम्हाला सिम्पली त्या स्कूटरवरती क्लिक करायचं आहे. जर मोटरसायकलचं मित्रांनो मोटरसायकलवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. सिम्पली मी मोटरसायकलवरती मित्रांनो क्लिक करून घेतो. इथं जे क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्हाला खालचं जे सांगतो तुम्हाला मी जे काय ओनरचं नाव आहे मित्रांनो तुम्हाला इथं ओनरचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि इथं त्यांचा ईमेल आय डी किंवा तुमचा ईमेल आय डी टाकला तरी मित्रांनो चालेल. आणि जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आणि ज्या तुम्ही पत्त्यावरती मागवणार आहे ते मित्रांनो तुम्ही पत्ता टाकून घ्यायचा इथं. तर सिम्पली मित्रांनो मी जे इथं भरून घेतो तुम्ही पण जे मित्रांनो भरून घ्या. सगळं मित्रांनो भरून झाल्यानंतर इथे सिम्पली इथं खाली बघू शकता मित्रांनो खाली तर नेक्स्टचं ऑप्शन आहे. सिम्पली नेक्स्टच्या ऑप्शनवरती मी तुम्हाला मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली नेक्स्टवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं बघू शकताय. आता मित्रांनो जे काय आता तुम्ही मोबाईल नंबरवरून जे टाकलं इथं जो तुम्ही नंबर टाकलेला त्या नंबरला जे मित्रांनो तुम्हाला एक OTP येतो मित्रांनो तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला OTP टाकून झालं सिम्पली इथून जे तुम्हाला व्हेरीफायवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी आता इथं व्हेरीफाय करून घेतलेलं आहे. आता अपॉइंटमेंट डेट जे मित्रांनो तुम्हाला शेड्यूल करून घ्यायचे जे तुम्हाला जेव्हा टाईम आहे मित्रांनो तेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकताय. तर इथून जे तुम्हाला इथे 1 नंबर बघू शकता अपॉइंटमेंट सेंटर म्हणजे इथं अपॉइंटमेंट सेंटर इथे तुम्ही बघू शकता तुमच्या आसपासचे. इथून जे तुम्ही लोकेशनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.
क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या आसपासचे जे मित्रांनो सर्वच प्रकारचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर इथं बघू शकताय, इथं जे तुमचा पिनकोड टाकू शकता तुम्ही इथं, नाहीतर सरळ तुम्ही नियर मीवरती मित्रांनो क्लिक करू शकताय. सिम्पली तुम्ही नियर मीवरती क्लिक करून घेतो म्हणजे मला सोपं पडेल. तर सिम्पली इथं जे तुम्हाला अलाव करायचं आहे. तर समजा अलाव केल्यानंतर जे माझ्या आसपासचे जे मित्रांनो पूर्णपणे जे मला दिसत आहे, सिम्पली मी यातला एक माझ्या जवळचं जे मित्रांनो म्हणजे सिलेक्ट करून घेतो. इथं बघता माझ्या जवळ आहे, इथं 2 किलोमीटरवरती. सिम्पली याच्यावर तुम्ही क्लिक करून जे मित्रांनो सिलेक्ट करून घेतो. कन्फर्म ऑर्डरवरती मित्रांनो तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी इथं कन्फर्म डीलरवरती मित्रांनो सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट करून इथं सिम्पली इथं जे तुम्हाला अपॉइंटमेंट डेट जे मित्रांनो तुम्हाला इथं शेड्यूल करून घ्यायचं. सिम्पली इथं 21 तारीख झालेली आहे, कारण बरोबर 15 दिवसानंतर जे आपली अपॉइंटमेंट डेट जे मित्रांनो ॲड होत जाते. सिम्पली एक तारीख घ्यायची तुम्हाला आणि जो काय तुमचा टाईम आहे तो तुम्हाला सिम्पली मित्रांनो टाईम सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी इथं सकाळचं घेतो अपॉइंटमेंट. इथून जे अवेलेबलवरती मित्रांनो क्लिक करून इथून जे कन्फर्म अँड प्रोसिडरवरती मित्रांनो खाली कोपऱ्यात क्लिक करून घेतो मी. तर इथून जे बघतो आपलं बिलिंग नंबर मित्रांनो आलेला आहे आणि इथून जे तुम्हाला कन्फर्म प्रोसिडरवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघता मित्रांनो आपल्याला टोटल जे मित्रांनो आता आलेलं आपल्याला ऑनलाईन इथे मित्रांनो पैसे ऑनलाईन जे पे करायचं आहे. इथून जे पहिल्यांदा तुम्हाला आय ॲग्रीवरती क्लिक करून घ्यायचं. आय ॲग्रीवरती क्लिक करून इथून जे तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन जे मित्रांनो पैसे भरून घ्यायचं आहे. सिम्पली मी पे ऑनलाईनवरती क्लिक करून घेतो. वेबसाईट जे मित्रांनो ओपन झालेलं आहे. सिम्पली इथून जे मी UPI वरती मित्रांनो क्लिक करून घेतो. इथे जे मित्रांनो तुम्हाला UPI नंबर मित्रांनो टाकून घ्यायचा. ऑनलाईन जर तुम्ही करणार असाल गुगल पे, फोन पे, इथं तुम्हाला पहिल्यांदा काय करा तुमचा UPI नंबर मित्रांनो टाकून घ्यायचा आहे. इथं बघू शकता वर आहेच पे विथ UPI ID नंबर म्हणून. सिम्पली जो का तुमचा UPI नंबर आहे मित्रांनो टाकू शकताय. तर मी ते टाकून घेतो. टाकून जाऊन सिम्पली इथून जे मित्रांनो तुम्हाला खाली कंटिन्यूवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू अँड पे म्हणजे तो बघू शकता खाली कंटिन्यू अँड मित्रांनो पे म्हणजे मित्रांनो आलेला आहे. तर बघता मित्रांनो आता जे मित्रांनो इथं पेमेंट केलेलं आहे, इथून जे डनवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. तर कन्फर्म बघू शकता इथं कन्फर्म पेमेंट होत आहे आपलं. कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला एक आता बघू शकता मित्रांनो आता आपलं इथं कन्फर्म झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथं प्रिंटिंग मित्रांनो तुम्हाला प्रिंट सिम्पली इथं सेव्ह करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो अपॉइंटमेंट जे आपल्याला मित्रांनो आलेलं आहे. तर बघू शकता रिसिव्ड पेमेंट अपॉइंटमेंट हे जे मित्रांनो हे जे तुम्हाला दाखवून जे मित्रांनो जे काही तुम्ही आता लोकेशनवर मागवलेला आहे नंबर प्लेट ते जायचं आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे. हे दाखवलं जे मित्रांनो तुम्हाला नंबर प्लेट मित्रांनो मिळून जाईल. मित्रांनो डाउनलोड कसं करायचं इथं इथून प्रिंटवरती क्लिक आहे. इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकताय, नाहीतर इथून तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी मित्रांनो चालेल. तर इथून जे मी स्क्रीनशॉट काढून घेतो. तुम्ही पण जे मित्रांनो इथे स्क्रीनशॉट जे काढून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारचे आपण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मित्रांनो अशा प्रकारे आपण जे घरी बसल्या आपण ऑनलाईन अशा प्रकारे ऑर्डर करू शकतोय. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता बघितला तर मित्रांनो तुम्ही पण जे घरी बसल्या मित्रांनो नंबर प्लेट मागवला असाल तर तुम्ही कोणत्या राज्यातून मित्रांनो नंबर प्लेट मागवता हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. जर महत्त्वपूर्ण वाटला तर मित्रांनो या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा आणि तसं आपल्या चॅनलला पण मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.